नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आता तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या गाड्या मिळू शकणार आहेत। हो, हे भविष्यामध्ये सत्य ठरण्याची शक्यता आहे आणि इतकंच नव्हे तर वाहनांच्या सर्व्हिसिंगचा खर्च देखील कमी होण्याची दाट शक्यता आहे। दुरुस्तीमध्ये स्पेअर पार्ट बदलण्याची गरज भासल्यास तुमचा खर्च तब्बल 30% कमी होऊ शकतो। आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर चला याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तराने जाणून घेऊयात। याविषयी खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलंय। आगामी काळामध्ये तुमच्या गाडीच्या दुरुस्तीचा खर्च हा कमी होऊ शकतो, तब्बल 30%पर्यंत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की हे खरं आहे, त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना आम्ही फायदा देण्याचा प्रयत्न करणार आहे। दिल्लीमध्ये ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। तिथे ते म्हणाले की सरकारने आणलेल्या वाहन भंगार धोरणाचा म्हणजेच स्क्रॅपिंग पॉलिसीचा योग्य वापर केल्यास देशातील वाहनांचे सुटे भाग 30%पर्यंत स्वस्त होऊ शकतात। यामुळे वाहनांच्या किमती देखील कमी होऊ शकतात, ज्याचा फायदा शेवटी ग्राहकांनाच होईल। त्यांना कमी खर्चामध्ये चांगली वाहनं मिळू शकतील। नितीन गडकरी यांचा मुद्दा खरा असेल तर त्याचा फायदा नवीन गाड्यांच्या किमती कमी होणार नाही, त्याऐवजी कंपन्यांना त्यांचे सुटे भाग कमी खर्चामध्ये तयार करण्याची सुविधा मिळणार आहे। यामुळे वाहनांच्या सर्व्हिसिंगचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे। दुरुस्तीमध्ये स्पेअर पार्ट बदलण्याची गरज भासल्यास तुमचा खर्च हा तब्बल 30%पर्यंत कमी होऊ शकतो। काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी आणखी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की देशामध्ये येत्या 6 महिन्यात इलेक्ट्रिक गाड्या आणि पेट्रोल वाहनांच्या किमती सारख्या होतील। तर मग मंगळवारच्या कार्यक्रमामध्ये ते पुन्हा एकदा म्हणाले की सरकार शहर आणि महामार्गांवरील चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी काम करते। सरकारच्या विविध पावलांमुळे बाजारामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलच्या किमतींमध्ये आणि मागणीमध्ये वाढ झालेली आहे। नितीन गडकरी म्हणाले की या बदलामुळे कच्च्या मालाच्या किमती कमी होतील आणि यामुळे ईव्हीची स्वीकारार्हता वाढेल। सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसी आणलेली आहे, ज्यामुळे वाहनांच्या पार्ट्सच्या किमती तब्बल 30% कमी होतील आणि ऑटो कॉम्पोनंट्सच्या किमतीचा थेट परिणाम हा वाहनांच्या किमतीवरती होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वाहनांच्या सर्व्हिसिंगचा खर्च देखील आता कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।